नमस्कार, प्रियंकास किचनमध्ये आपले स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आपण आज केस गळतीवरती तेल बनवणार आहोत। त्यासाठी आपण आता कोरफड, कढीपत्त्याची पानं, जास्वंदीची फुलं, जास्वंदीची पानं आणि मेथीदाणे आणि कलोंजी आणि 175 मिली तेल घेतलेले आहे। त्यासाठी आपण आता गॅसवरती कढई लोखंडाची तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये सगळं तेल ओतून घेऊया। त्यामध्ये आता तेल तापल्यानंतर कोरफड टाकून घेऊया। कोरफड चांगली फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण कमी गॅसवरती ठेवून त्यामध्ये जास्वंदीची फुलं पण फ्राय करून घेऊया। फुलं फ्राय झाल्यानंतर आता त्या चांगली हलवून घेऊया। त्यामध्ये कढीपत्ता पण टाकून फ्राय करून घेऊया। कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण जास्वंदीची पानं पण तसेच टाकून घेऊया आणि फ्राय करून घेऊया। जास्वंदीची पण पानं त्यामध्ये फ्राय झाल्यानंतर तेलाला चांगला हिरवा रंग आल्यानंतर मेथीदाणे आणि कलोंजी टाकून घेऊया। ते चांगलं 15-20 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून चांगलं परतून घ्या आणि अशा प्रकारे तेलाला कलर येईपर्यंत ठेवा। हे तेल रात्रभर असंच कढईमध्ये राहू द्या। त्यासाठी आपल्याला एक गमजा आणि एक भांडं आणि त्या त्या भांड्यावरती गमजा ठेवून अशा प्रकारे तेल ओतून घ्यायचं आहे। ते तेल अशा प्रकारे दाबून दाबून पिळून घ्यायचं आहे। पहा, अशा प्रकारे ते तेल तयार झालेलं आहे। तुम्ही पण अशा प्रकारेच करून पहा। केस धुण्याच्या अगोदर रात्री तुम्ही केसांना लावून ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते केस धुवून टाका। हे तेल लावल्यामुळे केसांना वाढ चांगली आहे आणि केसांना चमक पण येते आणि केस गळत नाहीत। पहा माझं पण तेल कसं तयार झालेलं आहे। आणि हे तेल तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि दरवेळेस तुम्ही ते तेल वापरू शकता। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का। माझा व्हिडिओ